आणि मगाशी आत्ता जे आपण ऐकलं, तर आज आमचे 118 फ्लॅट्स आहेत. त्या 118 फ्लॅट मध्ये 116 महाराष्ट्रीयन आहेत. म्हणजे आम्ही फ्लॅट विकताना सुद्धा महाराष्ट्रीयन माणूस आपल्या सोसायटीत कसा येईल ते सुद्धा आम्ही पाहिलं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांना आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव मिलिंद महाडिक, सचिव पूर्वरंग सोसायटी. बांधकाम व्यवसायाशी माझा बिलकुल संबंध नाही. हाडाचा बँकर आहे. एका प्रतिष्ठित अशा सहकारी बँकेमध्ये उच्च पदावर काम करतो. आज मराठी अभ्यास केंद्राने हा जो परिसंवाद आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. आणि मला येथे या कार्यक्रमासाठी त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. पुनर्विकास, इमारतीचा पुनर्विकास हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सर्वांसमोर असतो. खरं तर आपल्या आयुष्याची एक पुंजी घेऊन प्रत्येक माणसाचं एक मुंबईत घर असावं हे स्वप्न असतं आणि ते घर असतं त्यांचं स्वप्न पूर्ण करतात. पण हे घर ज्या इमारतीत असतं ती इमारत जसजशी जुनी होत जाते तशी लोकांना ओढ लागते ती पुनर्विकासाची. आता हा इमारत पुनर्विकास करायचा तर त्याच्यासाठी विकासक असतो, पण या सर्वांची स्वप्न एकच असतात की पुनर्विकास करून आपल्याला चांगल्यातलं चांगलं नवीन मोठं घर घ्यावं आणि मोठं घर मिळावं. असंच स्वप्न आमच्या पूर्वरंग सोसायटीची 56 सभासदांनी पाहिलं होतं 2017. 2017 साली ज्यावेळेला आम्ही हे स्वप्न पाहिलं त्यावेळेला आम्ही एक धनुष्यबाण सुद्धा उचललं, ते होतं स्वयंपुनर्विकासाचं. मी 2017चा काळ सांगतोय. आज स्वयंपुनर्विकासाच्या बाबतीत आज बऱ्यापैकी जनजागृती झाली. माननीय श्री चंद्रशेखर प्रभू साहेब बऱ्याच वर्षापासून त्याची जनजागृती करतात, लोकांशी बोलतात. पण त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही 2017 साली हे शिवधनुष्य उचललं आणि मला सांगायला आनंद वाटतोय की 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही प्रभूसाहेबांच्या हस्ते चाव्या घेऊन आम्ही आमचं स्वप्न पूर्ण केलं. स्वयंपुनर्विकास करताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या. सर्वांना येतात असं नाही. बरीचशी संकट आली, परंतु सर्वांनी एकजूट राहून आणि संघर्ष करून आम्ही आमचा प्रकल्प केला. आज स्वयंपुनर्विकास हा बऱ्याच ठिकाणी होतोय आणि सक्सेसफुल होतोय. परंतु आमच्या मुलुंडचा पूर्वरंगाचा जो प्रकल्प आहे तो आज महाराष्ट्रभर गाजतोय आणि त्याचं काही खास आणि वेगळं कारण आहे. आम्ही खरोखरचा पुनर्विकास केलाय आणि स्वयंपुनर्विकास केला असं मी सांगेन. मी जी 5 कारणं तुम्हाला सांगतोय ती जर का दुसऱ्या कोणी सोसायटीने केली असतील तर नक्कीच मला त्याची माहिती द्या. एक, आमच्या सर्वच्या सर्व सभासदांनी भाडे खर्च जो असतो, दुसऱ्या घरातला भाडे खर्च हा स्वतः बेअर केला. दुसरं, सदनिका विक्रीत सर्वात महत्वाचा विषय, आमचा कुठलाही फ्लॅट आम्ही एजंट मार्फत व ब्रोकर मार्फत विकला नाही. सर्वच्या सर्व फ्लॅट आमच्या सभासदांनी कुठलाही कमिशन न घेता विकलेले. तिसरं, आज एक परावलित शब्द आहे सर्व ठिकाणी, अतिरिक्त खर्च, ज्याला आपण अंडर दी टेबल म्हणतो.
आज बऱ्याचशा परवानग्या घ्यायच्या असतात, पण या सर्वच्या सर्व परवानग्या घेताना हा अतिरिक्त खर्च किंवा जे अंडर टेबल आम्ही बिलकुल दिलेलं नाहीये. चौथं, आज एकच कंत्राटदार नेमणूक न करता वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे कंत्राटदार अपॉइंट करून सोसायटीने त्यांना चांगल्या पद्धतीचं बांधकाम साहित्य देऊन हा प्रकल्प केला. आणि पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं, हा 90 करोडचा प्रोजेक्ट कुठल्याही बँकेकडून किंवा आर्थिक संस्थेकडून आम्ही कर्ज न घेता केले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ही 5 पद्धतीत कोणी केलेलं असेल तर त्यांनी सांगावं. आज मुलुंड पूर्वेला आज 23 माळ्याचा आमचा टॉवर हा दिमाखात उभा आहे. आमचे 56 सभासद आणि त्याबरोबर इतर असे 118 फ्लॅट्स आमची सोसायटीत सर्वजण राहायला आलेले आहेत. हे मी तुम्हाला सांगतोय तर तुमच्या मनामध्ये एक पहिली शंका आली असेल, विदाऊट प्रोजेक्ट फायनान्स कसं केलं? काही गोष्टी असतात त्या अपघाताने घडतात, पण त्या तुम्हाला खूप काही शिकवून जातात. आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली 2017-18च्या दरम्यान, त्यावेळेला मुंबई बँक आली. की मुंबई बँकेने सांगितलं आम्ही स्वयंपुनर्विकासासाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य देऊ. आम्ही त्यांच्याकडे अप्रोच झालो आणि मुंबई बँकेने आम्हाला 20 करोडचं कर्ज तत्वता मंजूर केलं. म्हणजे त्याला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल म्हणतात. अट एकच की हे तुम्हाला कर्ज मिळणार कधी, तर ज्या वेळेला तुमचं प्लिनचं काम होईल. म्हणजे बिल्डिंग पाडून, परवानग्या आणून, बिल्डिंग पाडून त्याच्यानंतर प्लिन पर्यंत बांधकाम केल्यावर तुम्हाला खर्च मिळेल. आम्ही ते सुद्धा एक धनुष्यबाण उचललं. बोललो ठीक आहे, याच्यासाठी किती खर्च येतो, काय नियोजन करता येईल. तर त्यात आम्हाला कळलं की तोपर्यंतचा भाड्याचा खर्च येतो आपल्या मेंबर्सनी भरावा लागेल. ठीक आहे, आम्ही मेंबरला सांगितलं तुम्हाला तोपर्यंत खर्च जो आहे तो तुम्ही स्वतः करा. आमच्याकडे थोडेफार आर्थिक पुंजी होती कमिटीकडे, ती आपण यूज करू. आमचा प्रोजेक्ट म्हाडाचा आहे, तर म्हाडाला सुद्धा सांगू जे काही आमचे फीज वगैरे आहेत आम्हाला जरा डिले करा. आणि जो प्रत्यक्ष बांधकाम आहे प्लेनपर्यंतचं, तर ते बांधकाम करण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टर बघू, तो हा खर्च आपल्यासाठी करेल म्हणजे उपकार नाही करणार, पण त्याची प्राइस थोडीशी वाढवून इंटरेस्ट लावूनच तो आपल्याकडून करून घेईल. या पद्धतीत करत आम्ही प्रकल्पाला सुरुवात केली. प्रकल्पाला सुरुवात करताना आम्ही बऱ्याचशा आर्किटेक्टना भेटलो, बरेचसे बांधकाम व्यावसायिक होते किंवा सर्वांना भेटलो. आणि तिथे आम्हाला अनुभव आला नकारात्मकता. ये आपके बस का काम नहीं है, ये फ्लैट बेचना है ना, ये आपको जमने वाला नहीं है. आप सब जॉब करने वाले लोग हैं, ये इसके धंधे में मत पड़ो. ये पॉलिटिकल पार्टी, ये अंडर दी टेबल किधर से आप दे दोगे. हे आम्हाला भरपूर ऐकावं लागलं. परंतु याने आम्हाला बळ सुद्धा मिळालं की हे आपण कुठेतरी ह्या लोकांना करून दाखवायचं. आणि तुम्हाला एक सांगतोय की या 56 पैकी 55 मराठी कुटुंबियांनी हे करून दाखवलंय. आणि ह्याचाच आम्हाला अभिमान आहे. आणि मगाशी आत्ता जे आपण ऐकलं, तर आज आमचे 118 फ्लॅट्स आहेत. त्या 118 फ्लॅट मध्ये 116 महाराष्ट्रीयन आहेत. म्हणजे आम्ही फ्लॅट विकताना सुद्धा महाराष्ट्रीयन माणूस आपल्या सोसायटीत कसा येईल ते सुद्धा आम्ही पाहिलं. पण हे सर्व करत असताना मी तुम्हाला सांगितलं ते लोन आम्ही घेतलं, कर्जाचा आम्हाला जे हे आलं, आम्ही परवानगी घ्यायला सुरुवात केली. परवानगी घेताना तिथे अंडर दी टेबल द्यावं लागतं. परंतु आमच्याच सोसायटीतल्या सभासदांनी तो भाग उचलला. आमचे 4-5 सिनियर सिटीजन जाऊन त्यांनी या परवानग्या आणल्या. त्यांच्याकडे कुठल्या तोंडाने पैसे मागणार. त्याच्यामुळे तो एक प्रश्न सुटला. हळूहळू आम्ही पुढे गेलो आणि आलं आमची आयोडी आली. आयोडी आल्यानंतर घरं सोडावी लागतात. ऑक्टोबर 2019ला आम्ही आमची घरं सोडली. डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बिल्डिंग डिमॉलिश झाली. आम्ही कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करत होतो. कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करत असतानाच कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट होण्याची वेळ आली. 6 मार्च 2020ला आम्ही भूमिपूजन केलं
आणि भूमिपूजन करताना आमच्या तोंडावर मास्क होते. आणि 22 मार्च 2020ला पूर्ण जग ठप्प झालं कोविडमुळे. आमच्यावर आलेलं पहिलं संकट. पण आम्ही त्यातून हरलो नाही. आम्ही आमच्या मेंबर्सला सांगितलं काही काळजी नाहीये, थोडे दिवस स्वतःची काळजी घ्या, आराम करा, आपल्याला आपण बफरमध्ये पैसे ठेवू, तुमचा भाड्याचा खर्च आहे तोच फक्त होणार आहे. त्या पद्धतीत आम्ही घेऊन गेलो. जुलै 2020ला आम्हाला अजून एक दुसरा फटका बसला. मुंबई बँकेकडून फोन आला की तुमचं 20 करोडचं कर्ज होणार नाही आहे. रिझर्व्ह बँकेने आम्हाला निर्बंध आणलेत की जिल्हास्तरीय बँक हे प्रोजेक्ट फायनान्स करू शकत नाही. म्हणजे ज्यांच्या जीवावर आम्ही हा प्रोजेक्ट करत होतो तर त्यांनीच आम्हाला सांगितलं 20 कोटीचं तुमचं काही होणार नाही. ठीक आहे, इट्स ओके. पण मुंबई बँकेने तेव्हा आम्हाला सांगितलं की तुमच्या कर्जाच्या बाबतीत आम्ही नक्कीच विचार करू आणि वरून परवानगी घेऊन देऊ. पण तिथे आम्हाला एक कळलं की कोणावर अवलंबून राहण्यात पण बरोबर नाहीये. आणि मग आम्ही सुरुवात केली शोधाशोध करायला की फायनान्स कसा मिळू शकतो, काय करू शकतो. आम्ही आमच्या मेंबर्सना सांगितलं तुम्ही ॲडिशनल अतिरिक्त जागा घ्या. जिथे आम्हाला 10-12 करोडचं त्यांच्याकडून जागा अतिरिक्त जागेचा सेल मिळाला. आमच्या मेंबर्सना आम्ही सांगितलं गावी घर बांधताना स्वतःचे पैसे टाकता ना, मग आत्ता स्वतः इथे पैसे टाका, तुम्हाला त्याचा आम्ही फायदा देऊ, इंटरेस्टच्या रूपात देऊ. आमच्या मेंबर्सनी त्यांचे FDs वगैरे मोडून पैसे टाकले आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. त्यातच आमच्या मुलुंडला राजन टिपणीस हे खूप मोठं नाव आहे, जे RCC कन्सल्टंट आहेत. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं, अरे एवढी मेहनत करताय, कशाला कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करता, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करा, त्यांना मटेरियल आपण देऊ. ते सुद्धा त्यांचं आम्ही ऐकलं आणि आम्ही त्या पद्धतीने वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले. आणि नोव्हेंबर 2020ला खरं तर आमचं बिल्डिंगचं काम सुरुवात झाली. मार्च 2021ला आमचं प्लिंथ पूर्ण झालं. आणि आलेलं तिसरं संकट, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की मुलुंड आणि ऐरोलीच्या मधला जो एरिया आहे तो फ्लेमिंग अभयारण्य डिक्लेअर झाला. आणि तिथे बफर झोन जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत 10 किलोमीटर रेडियसमध्ये सर्व कामं बंद. म्हणजे जवळजवळ मुलुंड पासून ते अंधेरी पवईपर्यंत कामं बंद, काही कारण नाही. 6 महिने असं ठप्प. नंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, एक बफर झोन ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ठरला, परत कामाला सुरुवात झाली. पण ह्याच्या आधी, काम सुरू होण्याच्या आधी ज्यावेळेला आयोडी झाल्यानंतर आम्ही विचार केला की ह्या पूर्णच्या पूर्ण प्रकल्पाचं गणित हे फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, ते म्हणजे घराची विक्री. आणि मग ही घराची विक्री कशी करायची याच्यासाठी आम्ही आमच्या महिलांना तयार केलं. महिलांची सभा घेऊन त्यांना प्रोजेक्ट आपला कशा पद्धतीने चांगला आहे, बिल्डर काय देतात, आपण काय देतोय. आणि एकदा महिला बोलायला सुरुवात केली तर त्यांना जाहिरात आणि मार्केटिंग करण्यात कोणीच थांबू शकत नाही. आम्हाला 10-12 फ्लॅटचा सेल, आम्ही फ्लॅट बिल्डिंग आमची काम सुरू करण्याच्या आधी झाला. आणि रेराची एक सुंदर गंमत आहे, रेराच्या कायद्याप्रमाणे प्लिंथ होईपर्यंत तुम्हाला 45% भरावे लागतात. आणि मग त्याच फायनान्समध्ये आम्ही आमचा प्रोजेक्ट फर्दर पुढे घेऊन गेलो. म्हणजे आम्ही अर्थसहाय्य कुठल्या पद्धतीने घेतलं तर आमच्या मेंबर्सनी रेंट स्वतः बेअर केलं. त्याच्यानंतर सेल हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, तिथे केलं. आज मी तुमच्यासमोर बोलतोय, पण याच्या मागे जी 56 सभासद आहेत ते आणि त्यांची कुटुंबीय, त्यांचे सुद्धा कष्ट आहेत. हे सहजासहजी शक्य नाहीये आमच्यासाठी, असं मी म्हणतोय. परंतु आज आम्ही हे करून दाखवलंय. एक आम्ही रोल मॉडेल उभं करून ठेवलंय मुंबई समोर की हे असं होऊ शकतं. आज 250च्या वरती सोसायटीत आमच्या पूर्वरंग सोसायटीत येऊन गेलेत, बघून गेलेत. त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. कुठल्याही समाजसेवा आहे. आमच्या सोसायटीत त्यांना बोलवण्याचं कारण तेच आहे की बिल्डिंग बघून आणि माणसं बघून त्यांना वाटतं हे जर का करू शकतात तर आपणही करू शकतो. आणि हा विश्वास आपल्या मराठी माणसांना द्यायला आम्हाला खूप खूप आनंद होतो. आज ह्या सर्व गोष्टी होत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकजूट.
एकजूट, आज एकजूट जर का तुमची असेल ना तर त्याच्यामध्ये काहीही अशक्य नाहीये. फक्त येतो आड अहंकार, इगो. सोसायटीमध्ये काय छोटे छोटे भांडणं असतात, आणि माझ्या जागी कार लावली, आम्हाला असं बोललं, हेच असतात. पण तेच इगो आपण घेऊन बसतो आणि सोसायटीत बऱ्यापैकी मतभेद असतात. आम्ही हे मतभेद, आमच्या पण सोसायटीत मतभेद नव्हता असं नाही, पण जसे दुसरे लोक जी मुंबईमध्ये बाहेरून येतात ती त्यांच्या फायद्यासाठी स्वतःचा इगो मागे ठेवतात आणि दुसऱ्याला मदत करतात, तर आम्ही त्यांना सांगितलं, जर का ती लोक जर का हे करू शकत असतील तर तुम्ही का नाही? तुमचे इगो, अहंकार 2 पावलं मागे ठेवा आणि त्याच्यानंतर बघा, त्याचा तुम्हालाच फायदा आहे. आणि आमच्या खरंच सर्व मेंबर्सनी ते केलं आणि म्हणूनच हे सहज शक्य झालं. आज आमची बिल्डिंग बघून प्रत्येकाला वाटतं की आपण सुद्धा सेल्फ डेव्हलपमेंट करावं. बऱ्याचशा मराठी लोक येतात, आमच्यासमोर बोलतात, पण एक जाणवतं की करायची तयारी नाही वाटत. एक जिद्द लागते, ती जिद्द असायला हवी. आम्ही त्यांना मोटिवेशन देतो, पण पुढे येऊन सर्व गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी लागतं काय, तर तुम्हाला 1-2 तास तुमच्या दिवसातले द्यावे लागतात. या 56 सभासदापैकी आमच्याकडे सर्वच्या सर्व नोकरदार आहेत. एकही बांधकाम क्षेत्रातला नाही आहे किंवा बिझनेसमॅन नाही आहे, लक्षात घ्या. आम्ही सर्वच्या सर्व ह्या म्हाडाच्या घरात लॉटरीची घरं लागलेली होती, आणि या सर्वांचा मी तुम्हाला फायदा सांगतो. 390 कार्पेटचे आमचे 1 BHK होते. आज आम्ही आमच्या प्रशस्त अशा 1000 कार्पेटच्या 3 BHK मध्ये राहतोय. आम्ही जे स्वप्न पाहिलेलं ते पूर्ण केलं, पण हे पूर्ण करताना लागणारी आमची मेहनत आणि आमच्या सर्वांची जिद्द, चिकाटी हे सुद्धा उपस्थित. आजच्या तारखेला सर्व काही सहज सोपं झालेलं आहे. आज राज्य सरकार सुद्धा स्वयं पुनर्विकासावर बोलतंय. त्यांचे स्वतःचं एक प्राधिकरण निर्माण केलंय. चंद्रशेखर प्रभू साहेब सर्व ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरून स्वयं पुनर्विकासावर बोलतायत, जनजागृती करतात. आज बऱ्याच लोकांना स्वयं पुनर्विकास हा एक वेगळा भाग आहे, विकासक सोडलं तर आपण स्वयं पुनर्विकास करू शकतो, हे आज प्रत्येकाला कळतंय. त्याच्यामुळे स्वयं पुनर्विकासाने आपलाच मराठी माणूस आपल्याच मुंबईमध्ये कसा टिकवता येईल हा मार्ग उपलब्ध झाला आहे. फक्त त्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि हा प्लॅटफॉर्म कोण देऊ शकतं, तर इथले जे मराठी व्यावसायिक आहेत, मराठी बांधकाम क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आहेत, त्यांनी या लोकांसाठी कुठेतरी उतरलं पाहिजे असं मला वाटतं. आज प्रभू साहेबांसारखे जशी लोक उतरतात, तशी जर का ह्या क्षेत्रात लोक उतरली तर सहज शक्य आहे. फक्त एकच सांगतो आणि माझं भाषण संपवतो की जसं तुकारामांनी सांगितलेलं आहे अभंगामध्ये की आपण सर्वांनी कशा पद्धतीने एकत्र यायला पाहिजे हे त्यांच्या अभंगात त्यांनी सांगितलेलं. ओके, तर त्या पद्धतीने जर का आपण एकत्र येऊन काम केलं तर अवघे धरू सुपंत. ओके, ह्याच्यासारखं होणं नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाडिक सर. गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा परिषद ही मुंबईतील एक गृहनिर्माण चळवळीतली आदर्श आणि यशस्वी असलेली सोसायटी आहे. हा प्रकल्प 1980च्या दशकात झालाय. परवडणाऱ्या घरांच्या तीव्र गरजेच्या पार्श्वभूमीत लोकसहभागातून सहकारी तत्वावर हा प्रकल्प उभारला गेला.